आल्यावर काय झालं आतमध्ये तो आहे दारू पीत होती आणि हा माणूस खंडणी आहे. याच्याकडे पोकर सेंटर चालतात, पोकर जिथं आमच्या घरातली छोटी छोटी पोरं बर्बाद होतात. दुसरी गोष्ट याच्यावर खंडणीचा गुन्हा आणि क्रिकेट बेटिंग आता मागणी काय तुमची? कारवाई करा. एवढा बेशरम माणूस आहे की एवढं कांड केल्यानंतरही जर त्याचा आतमध्ये बाढ चालू आहे. आम्ही आल्यानंतरही लोक दारू पित आहेत. शर्मेची गोष्ट आहे. म्हणजे पोलीस काय करत होते? आंदोलन होतं त्या पार्श्वभूमीवर काय बार बंद ठेवा असं सांगितलं होतं? नाही, त्यांनी स्वतः त्याची सत्सद बुद्धी मेलेली आहे का? एवढं घाणेरडं कांड केलं. पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी आज हॉटेल बंद ठेवायला पाहिजे होतं. त्याच्या वडील म्हणतात की त्यांनी माझ्या चेहऱ्यावर लग्न केल्यासारखे आणि एकीकडे तुम्ही हॉटेल चालू ठेवताय. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी खूप मोठी आहे. तुम्ही जर विमाननगर पोलीस तळला गेलात तर तुम्हाला कळेल. एक तर याच्या 3 पिढ्या लॉटरीमध्ये, आजोबा बाप आणि हा. त्याच्यानंतर क्रिकेटवर बेटिंग लावतो. करोडो रुपयांनी बनवलेले पोकर सेंटर चालतात. पत्त्याचे टेबल्स आहेत त्याचे. आणि इतका अय्याश आहे की काल तुम्ही पाहिलं असेल त्याच्या बरोबर बाजूला एक बिल्डरचा मुलगा दारूची बाटली घेऊन बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो सरळ असं म्हणतोय की यू वॉन्ट टू सी मी आणि पॅन्ट काढतोय. अशा गुन्हे किती दाखल आहेत? काय स्वरूपाचे? त्याच्याकडे 3 गुन्हे दाखल आहेत. शेजारी त्याचा मित्र बसलेला आहे ते नेमकं कोण आहे त्याच्याबद्दल काय माहिती आहे? चला तो बिल्डरचा मुलगा आहे. साहेब एक सांगा ना. दारू विकत होते सर, दारू विकत होते. अहुजा विरोधात पुण्यात सध्या हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. विकृत अहुजा विरोधात हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसने हे आंदोलन केलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी त्या अहुजानं अश्लील चाळे केले होते आणि त्या अहुजाच्या हॉटेलमध्ये आता काँग्रेसचे हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जो आरोपी आहे त्याच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये थेट काँग्रेसचे मला नाव लवकर कळलं तर तुम्ही तर बसला होता एरवड्याला. तुम्हाला कसं कळलं नाही माहिती नाही. पण तो एका मोठ्या बिल्डरचा मुलगा आहे ज्याच्या हातामध्ये दारूची बाटली नाही. ते नाही मला माहिती. पण याची गौरवची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याला शिक्षा झालेली आहे. त्याच्यावर बेटिंगचे गुन्हे आहेत क्रिकेटच्या. त्याच्यानंतर त्याचे पोकर सेंटर्स आहेत आणि खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. याचा खानदानी धंदा लॉटरीचा आहे. याची 3री पिढी लॉटरीमध्ये आहे. आणि असं असताना हे एक हॉटेल दाखवतोय आणि आमचं आंदोलन बाहेर असताना आतमध्ये दारू पाजतायत. एवढी बेशर्मी आमच्या पिढ्या बिघडायचं काम करतायत. आज पोलीस आम्हाला सांगतात कायदा हातात घेऊ नका. आम्ही कायदा हातात घेतला नाहीये. आम्ही दारू पिणारी लोक पोलिसांना दाखवली आणि ती मागच्या तर पुण्यात अहुजा विरोधातलं हे आंदोलन आपण पाहिलेलं आहे. अहुजाच्या त्या आरोपीच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये जाऊन काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे. गौरव अहुजाच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये हे आंदोलन काँग्रेसनं केल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातल्या विकृत अहुजा विरोधात हे आंदोलन सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी त्या गौरव अहुजानं अश्लील चाळे केलेले होते. गौरव अहुजाच्या हॉटेल बाहेर हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.